ट्रिग्नोमेट्रीच्या अकॉर्डिंग आपण ॲनालिसिस स्टार्ट करतो आहे. पण लास्ट लेक्चरमध्ये CET ट्रिग्नोमेट्री बेस्ड जे CETचे क्वेश्चन्स आहे ते जे सॉल्व केले त्या बेसवरच पुढचं स्ट्रक्चर आपल्याला ॲनालिसिस स्टार्ट करायचं आहे. नाव क्वेश्चन आहे, क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा काय गिवन आहे. टॅन थीटा प्लस साइन थीटा याची व्हॅल्यू ए गिवन आहे. ॲज वेल ॲज अजून एक इक्वेशन गिवन आहे, टॅन थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू बी. ह्या टू इक्वेशन्स आहे, यांच्या थ्रू आपल्याला विचारलं आहे व्हॅल्यू ऑफ कॉट थीटा आणि कोसेक थीटा. तर आता एक ऑब्झर्वेशन करा, ह्या टू इक्वेशन सॉल्व करून आपल्याला कॉट थीटा कोसेक थीटा फाइंड करायचा आहे. हा जो थीटा आहे, ठीक आहे, कॉट कोसेक वेगळा असं म्हणू शकतो आपण. जो हा थीटा आहे तो हाच आहे, म्हणजे या सिस्टममधलाच आहे. म्हणजे या थीटाची जी व्हॅल्यू येईल त्याच्या बेसवरच ते भेटतं, ठीक आहे. तर यांना आपण एका सिस्टमच्या इक्वेशन म्हणतो. म्हणजे ही एक सिस्टम आहे, त्याच्या ह्या टू इक्वेशन आहे, त्याला सॉल्व करून आपल्याला जे विचारलेलं आहे. मग आता ह्या टू इक्वेशन जे असतात 10पर्यंत तुम्ही फक्त ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केलेले आहेत. बट त्याचं प्रॉपर मिनिंग हे असतं की सोल्युशन करण्यासाठी त्याचा आन्सर मिळवण्यासाठी एकतर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे पाहिजे ती प्रोसेस करता येते, ठीक आहे. म्हणजेच फक्त ॲड सबस्ट्रॅक्ट नाही करता येत, मल्टिप्लाय पण करता येतात, डिवाइड पण करता येतात ॲज पर द रिक्वायरमेंट, जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये ह्या टू इक्वेशन जर तुम्ही ॲड केल्यात, पाहता ॲड केलं तर काय फायदा होतो, ॲड करून काय भेटेल आपल्याला, हे कॅन्सल होऊन जाते. कोण भेटेल, टू टॅन थीटा इज इक्वल टू वॉट, ए प्लस बी. विचारलं काय आपल्याला, कॉट थीटा आणि कोसेक थीटाची व्हॅल्यू विचारलेली. मग तुम्ही विचार करा, टॅन भेटला म्हणजे कोण भेटला, टॅन म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ, हां म्हणजे यालाच मी आता असं नोट करतो आहे, टॅन थीटा इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइड बाय 2. हा टॅनची व्हॅल्यू आहे, तर तुम्ही कॉट पण नोट करू शकता. कॉट थीटा आहे 2 डिवाइड बाय ए प्लस बी. पण कॉट आला आहे आपल्याला, कॉट थीटा कोसेक थीटा रिस्पेक्टिव्हली विचारला होता. टू इक्वेशन ॲड करून मला कॉट भेटला, कोण कॅन्सल झाला. ह्यात मी जर सबस्ट्रॅक्शन केली असती तर सबस्ट्रॅक्शनमध्ये टॅन कॅन्सल झाला असता, साईन भेटला असता. साईन कोणाचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे कोसेक पण भेटून जाईल. बस तेच आपला आन्सर आहे, ठीक आहे, नोट करा. सबस्ट्रॅक्शन केली तर हा मायनस असेल, प्लस टर्म होती मायनस झाली, ही मायनसची प्लस,
हे मायनस, सो हे कॅन्सल होत आहेत. नाव वी गेट हियर साइन 2 times, that is a 2 sin theta is equal to a minus b. So sin theta याची व्हॅल्यू येते a minus b डिवाइड बाय 2. आपल्याला साइन विचारलं असेल तर हेच आन्सर होतं, बट आपल्याला विचारलं आहे रेसिप्रोकल, दॅट इज अ कोसेक थिटा. सो याचा रेसिप्रोकल घेतला तर 2 डिवाइड बाय a minus b होऊन जाईल. सो ॲज पर द ऑप्शन कॉट आला आहे 2, हे बघा कॉट कोसेक रिस्पेक्टिव्हली विचारला होता. कॉट काय आला आहे 2 डिवाइड बाय a प्लस बी आणि कोसेक आला आहे 2 डिवाइड बाय a मायनस बी. तर सांगण्याचा पर्पज हा आहे, आता ह्याच्यातली कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा. एका सिस्टमच्या 2 इक्वेशनला ॲड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाईड करता येतं. मल्टिप्लाय डिवाईड अजूनपर्यंत केलं नाही, पण ते पॉसिबल असतं. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये त्या अकॉर्डिंग काहीतरी आपण एक स्ट्रक्चर आहे, क्वेश्चन नोट करायचा आहे. क्वेश्चन है साइन ए प्लस साइन बी, त्याच्यानंतर इज इक्वल टू याची व्हॅल्यू गिवन एक्स कॉस ए प्लस कॉस बी, याची व्हॅल्यू गिवन आहे वाय. सो या बेसवर आपल्याला आन्सर विचारलं आहे साइन ए प्लस बी. तर आधीच्या क्वेश्चनमध्ये ह्या सारख्याच इक्वेशन गिवन होते, बट त्याच्यात जर तुम्ही पाहिलं त्या क्वेश्चनमध्ये सारख्याच टर्म गिवन होत्या. इथे टॅन होता तर इथे टॅन आहे, साइन आहे तर साइन आहे. डायरेक्टली प्लस मायनस म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून कॅन्सलेशन पॉसिबल होतं. तसं याच्यात पॉसिबल आहे का? जर मी समजून घ्या ॲड केलं किंवा सबस्ट्रॅक्ट केलं, कॅन्सल होतील काय? नाही होणार. मग आता ह्या एका सिस्टमच्या इक्वेशन आहे, कारण की याची व्हॅल्यू एक्स आहे, याची व्हॅल्यू वाय, आन्सर आपल्याला एक्स वायमध्ये पाहिजे. तर सेम सिस्टमच्या इक्वेशन ॲड सबस्ट्रॅक्ट करताच येतात, अलॉंग विथ मल्टिप्लाय डिवाईड पण करता येतात. त्याची रिक्वायरमेंट जी असेल त्याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व करावं लागतं. जसं आता या क्वेश्चनची रिक्वायरमेंट ॲडिशन सबस्ट्रॅक्शननी सॉल्व होणार नाही. या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिवाईड करावं लागेल. डिवाईड केलं तर हे स्ट्रक्चर भेटेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच रूल काय आहे, फक्त ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच नाही करण्याची गरज असते. डिपेंड करतो क्वेश्चन काय, ह्याच्यात ॲड सबस्ट्रॅक्ट करून फायदा होणार नाही. बट याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये मी डिवाईड केलं असतं तरी फायदा नाही झाला असता. मग आता याच्यात पाहता एस प्लस एस सी प्लस सीचा फॉर्म्युला बनतोय डायरेक्टली. काय असतो एस प्लस एस? ओके, फॉर्म्युला आहे एस प्लस एस 2SC आणि एस मायनस सी प्लस सी 2CC. ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग स्ट्रक्चर आपण इम्प्लिमेंट करतोय. नाव एस प्लस एस आहे 2SC, 2 साइन अँगलची ॲडिशन डिवाइड बाय 2, फॅक्टरायझेशनचा हा फॉर्म्युला आहे. कॉस अँगलची सबस्ट्रॅक्शन डिवाइड बाय 2, a मायनस बी डिवाइड बाय 2. सेम थिंग सी प्लस सी काय असतो? 2 कॉस अँगलची ॲडिशन डिवाइड बाय 2, कॉस अँगलची सबस्ट्रॅक्शन डिवाइड बाय 2 इज इक्वल टू एक्स प्लस वाय ॲज इट इज. ठीक आहे, अँगलची ॲडिशन असणार ए प्लस बी डिवाइड बाय 2, ए मायनस बी डिवाइड बाय 2. सारखं स्ट्रक्चर होतं. पण आता याचा काय फायदा झाला? डायरेक्टली मल्टिप्लिकेशन आले तर कॅन्सलेशन किंवा काही स्पेसिफिक अँगल बनवू शकतात. नाव
आन्सरमध्ये आपल्याला असंच काहीतरी पाहिजे, लक्ष द्या जरा. आता साईन अपॉन कॉस अँगल सेम आहे, साईन अपॉन कॉस काय टॅन, कॉस अपॉन कॉस सेम आहे, डायरेक्टली हे काय होऊन जातील, कॅन्सल झाले. काय बाकी राहिलं आता, टॅन एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2 याची व्हॅल्यू काय आली, एक्स अपॉन वाय. पण टॅनची व्हॅल्यू आली, ही भेटली आपल्याला. बट आता विचारलं काय, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल. आपली रिक्वायरमेंट साईन ए प्लस बी आहे, याच्यात आहे का आता डायरेक्ट साईनचा याच्यासोबत काहीच कनेक्टिव्हिटी दिसत नाही. बट साईनचा जो एक फॉर्म्युला आहे जो टॅनमध्ये पण असतो, लक्ष द्या, आपल्याला ए प्लस बी विचारला आहे, ठीक आहे. आणि आपल्याकडं साईनचा एक फॉर्म्युला जो टॅनमध्ये आहे, तो जर पाहिला तर असा आहे, साईन 2 थीटा काय असतो, 2 टॅन थीटा डिवाइडमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. चेक करा आता, हे जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, याच्या अकॉर्डिंग आपल्याला याचा आन्सर पाहिजे, लक्ष द्यायचं जरा. हे स्ट्रक्चर आलं आहे, याच्यात मी फक्त एक काम करतो आहे, थीटाच्या जागी समजून घ्या, मी इथे अल्फा घेतला तर इथे काय येईल, अल्फा, इथे पण अल्फा आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे, टॅन एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2 पाहिजे. तर मी ह्या ठिकाणी साईन हा 2, याच्या जागी मी एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2 घेतो आहे. तर ज्या ज्या ठिकाणी थीटा आहे तिथे काय दिसेल ते सांगा, 2 टॅन एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2. तसं याच्यात 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2. असंच का घेतलं तुम्ही विचार करा, हा जर साईन 2 थीटाचा फॉर्म्युला तर हा पण साईन 2 थीटाचाच फॉर्म्युला आहे. जर मी थीटाच्या जागी अल्फा घेतला तर इथे सर्व ठिकाणी अल्फा आला असता. मी थीटाच्या जागी एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2 घेतला कारण की आपल्याला तेच पाहिजे होतं. तुम्ही विचार करा, आता याच्या जागी मी काय नोट करू शकतोय, ही व्हॅल्यू आपल्याकडं फ्रॉम इक्वेशन 1, या जागी काय नोट करणार, एक्स अपॉन वाय, याच्या जागी एक्स अपॉन वायचा स्क्वेअर, म्हणजे हे पूर्ण स्ट्रक्चर. आता फक्त काय याच्यात काय कॅन्सल होतो, अजून 2 कॅन्सल झाला, काय बाकी राहिला चेक करा जरा, साईन ओके एक्स प्लस वाय, एक मिनिट फक्त याच्या जागी मायन्युटली चेंज करावं लागेल. इथपर्यंत नोट करा, आलेला आन्सर, एक स्टेप बाकी फक्त. हां, एक्स प्लस वायच्या जागी ए प्लस बी होता, इथे ए प्लस बी होता, तर त्याच्या करस्पॉन्डिंगमध्ये आपल्याला इथे ए प्लस बी घेणं गरजेचं आहे. सो आपल्याला विचारलेलं अँगल साईन ए प्लस बी आहे इज इक्वल टू डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. फ्रॉम इक्वेशन 1 2 tan, लास्ट एक इक्वेशन लागणार आहे सोल्युशनसाठी. पहा 2 कॅन्सल झाला आहे. सो काय बाकी आहे, 2 tan
ए प्लस बी डिवाइड बाय 2. ए प्लस बी डिवाइड बाय 2ला काय नोट करता येणार आहे, एक्स अपॉन वाय. सो फ्रॉम इक्वेशन 1 आपण नोट करतोय 2 ॲज इट इज, दिस इज एक्स अपॉन वाय. डिवाइडमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअर ए अपॉन बी म्हटलं तर याचा स्क्वेअर, एक्स प्लस एक्स अपॉन वाय याचा स्क्वेअर. सो अल्टिमेट आपल्याला आन्सर भेटून जाईल. नाव हा 2x अपॉन वाय ॲज इट इज, यालाच आपण असं नोट करू शकतो, हा एक्स अपॉन वाय स्क्वेअर म्हटलं तर हा वाय स्क्वेअर इथे मल्टिप्लाय होऊन जाईल, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय वाय, वाय स्क्वेअर हे स्ट्रक्चर आलं. एक्स अपॉन वायचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे, तर हा वाय स्क्वेअर इथे मल्टिप्लाय केला असं आलेलं आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला जे रिक्वायर्ड आहे त्याच्या अकॉर्डिंग शिफ्टिंग करता येणार. नाव 2x अपॉन वाय या फंक्शनला ह्यासारखं मी मल्टिप्लाय करतो, ए अपॉन बी सी अपॉन डी. याला जर आपण असं नोट केलं ए अपॉन बी मल्टिप्लाय बाय काय असतो, सी अपॉन डीला काय नोट करणार, डी अपॉन सी. तर ह्यामध्ये एक्स अपॉन वाय ॲज इट इज नोट केला 2 सोबत, हा सी अपॉन डी आहे, याला नोट करताना काय नोट करणार, वाय स्क्वेअर डिवाइड बाय वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, काही कॅन्सल, एक वायचा एलिमेंट कॅन्सल. सो बाकी काय राहतं आहे 2xy, पहा वाय एक बाकी 2xy डिवाइडमध्ये वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 2xy डिवाइड बाय वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 25 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. सो याच्यात लर्निंग पॉईंट हा होता की एका सिस्टमच्या इक्वेशनला ओनली ॲड सबस्ट्रॅक्ट करणंच नाही पॉसिबल असतं, डिव्हिजन मल्टिप्लाय करणं ही पॉसिबल आहे. ठीक आहे, जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग क्वेश्चनमध्ये चेंज करावं लागतात. या क्वेश्चनची रिक्वायरमेंट डिव्हिजनची होती. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा व्यवस्थित. क्वेश्चन है P इज इक्वल टू tan 20. सो गिवन पॅरामीटर आहे P इज इक्वल टू tan 20. म्हणजेच
आन्सर जर आपल्याला पीच्या फॉर्मॅटमध्ये पीच्या इक्वेशनच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिजे असेल तर हा जो गिवन स्ट्रक्चर आहे याला tan 20मध्ये कन्वर्ट कर, म्हणजे समजून घ्या हे आन्सर आहे. तर हे आन्सर कशाच्या बेसवर आलं, इथे काय आलं आहे 1 + tan स्क्वेअर 20 डिवाइड बाय 2 tan स्क्वेअर 20. पीची व्हॅल्यू काय, म्हणजे याचं मिनिंग काय आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याला tan 20मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो गिवन स्ट्रक्चर असं आहे tan 160 मायनस tan 110 डिवाइडमध्ये 1 + tan 160 मल्टिप्लाय बाय tan 110. पहा आता हा जर फॉर्म्युला एक स्ट्रक्चर पाहिलं तर डायरेक्टली tan a मायनस बीचा फॉर्म्युला आहे. tan a मायनस tan b डिवाइड बाय 1 प्लस tan a tan b. त्याच्याने पण याचा आन्सर सॉल्व करता येईल, तो पण एक ऑप्शन आहे. किंवा दुसरा ऑप्शन त्यापेक्षा इझी, tan 160 हा डायरेक्टली अलाइड अँगलच्या नुसार 20 बनवू शकतो आहे. तुम्ही विचार करायला मी असं नोट केलं 180 मायनस 20, 180 मायनस 20, 180 मधनं 20 सबस्ट्रॅक्ट झाला, किती आला, हां, पण मग याचा आन्सर डायरेक्ट 20मध्ये येईल. तसं हा पण अलाइड अँगलनुसार 20 बनवू शकतो आहे. tan 90 डिग्री प्लस 20 तसं येईल ना आपण. मग तसं सॉल्व केलं तर डायरेक्टली आपल्याला tan 20च्या स्ट्रक्चरमध्ये पॅरामीटर भेटतील, बस पी व्हॅल्यू पुट केल्यावर आन्सर भेटून जाईल. सो अलाइड अँगलनुसार आपण पहिले त्याला चेक करतो आहे. पहिला आता मी नोट करतो आहे tan. अलाइड अँगलमध्ये कोणते अँगल्स येतात, 90 डिग्री, 180, 270, 360. मग आता हा 180 मायनस काय नोट करता येईल 20. सेम थिंग मायनस tan 90 डिग्री प्लस 20, 1 प्लस हे सेम आहे, नोट करायचं आहे. हा पार्ट अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग आता आपण नोट करतो आहे. अलाइड अँगलमध्ये इथे 90 डिग्री आहे, इथे 180. सो आपल्याकडं जे अँगल्स आहे एकतर 90 प्लस आहे किंवा 180 मायनस आहे, 180 मायनस आहे किंवा 90 प्लस आहे. म्हणजे दोघी पण 90 प्लस किंवा 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह राहतो, साईन. म्हणजे हा सर्व जेवढे पण पॅरामीटर आहे त्यामध्ये साईन पॉझिटिव्ह, पण इथे गिवन काय साईन आहे की टॅन आहे, सर्वांचे आन्सर निगेटिव्हमध्ये येणार आहे. ठीक आहे. मग आता टॅन 180 मायनस 20 म्हणजेच काय, साईन पॉझिटिव्ह, टॅन काय असेल निगेटिव्ह. 180 म्हटलं तर एक्स ॲक्सिस, ही कोणती ॲक्सिस आहे वाय. एक्स म्हणजे नो चेंज, म्हणजे हा टॅनच राहील, टॅन 20. त्याच्यानंतर मायनस ॲज इट इज, याचं पण आन्सर मायनसमध्ये येणार आहे. हा ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. फक्त आता वाय ॲक्सिस म्हणजे चेंज, काय होऊन जाईल कॉट 20. इथे जो अँगल असतो तो ॲज इट इज येतो. तसं ह्यामध्ये 1 प्लस पा हा पार्ट इथे ॲज इट इज आहे, याचं जे आन्सर आहे तेच आन्सर असेल मायनस टॅन 20 आणि याचा आन्सर असेल मायनस कॉट 20. याचा आन्सर मायनस होतं, मायनस मायनस प्लस झालं आहे, हे आलेलं आहे. लास्ट एक स्टेप बाकी आहे. तुम्ही विचार करा टॅन 20 म्हणजेच पी आहे. फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाहून घ्या, हे एकमेकांना रेसिप्रोकल आहेत. टॅनचा रेसिप्रोकल काय असतो, रेसिप्रोकलचा आन्सर काय असतं, हां म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, हे क्लिअर आहे. फक्त या टॅन इंटू कॉट काय असतो 1, म्हणजे हा टोटल फंक्शन 1 असेल. सॉल्व करण्याची गरज नाही. नाव मग आता आपल्याला गिवन पॅरामीटर काय, टॅन 20ची व्हॅल्यू किती आहे पी. इथे टॅन 20 आला, इथे पी येणारच आहे.
पण इथे कॉट पण आलाय. कॉट इज अ रेसिप्रोकल ऑफ, म्हणजेच तुम्ही विचार करा कॉट पण नोट करता येईल आपल्याला. कॉट 20 किती असेल मग 1/p. सो फायनल आन्सर -p प्लस 1/p डिवाइडमध्ये 1 + 1. हा p मल्टिप्लाय केला तर -p² + 1 डिवाइडमधला p ह्या 2ला मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजे हा काय असेल 2p. आता जे स्ट्रक्चर आलं तर सो 1 - p², आन्सर काय असलं पाहिजे 1 - p² डिवाइड बाय 2p. फक्त याला -p² ला नंतर नोट केलं आहे. 1 - p² 2p. एक साईडला हे नोट करा, tan 20 जर p आहे तर cot 20 किती आहे 1/, ते आपण यूज केलं आहे. पण या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी अजून एक ऑप्शन होता. ठीक आहे, आता लॉजिकली जर विचार करायचा असेल त्यासाठी ते स्ट्रक्चर दाखवतोय मी. नाव पहा फॉर्म्युला आहे हा, डायरेक्टली tan a - tan b डिवाइड बाय 1 + tan a × tan b चं स्ट्रक्चर आहे. म्हणजे कसला फॉर्म्युला tan a + b की tan a - b? tan a - b. a काय आहे 160 - 110, म्हणजे याचा आन्सर आलं tan 50. सो tan 50ला आपण 20 पर्यंत आणू शकतोय. पहा आता tan यालाच मी असं नोट करतोय 90 डिग्री -40 तो 50च आहे. सो 90 मायनस म्हटलं तर फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्टमध्ये tan पॉझिटिव्ह राहतो, फक्त हा 90मुळे चेंज होऊन जाईल, cot 40 डिग्री होऊन जाईल. cot 40 म्हटलं तर यालाच आपण 1/tan 40 नोट करू शकतोय. अँड पुढची स्टेप 1/tan 40ला मी असं नोट करतो 2 × 20. याच्यात फॉर्म्युला बनतोय टॅनचा डबल अँगल फॉर्म्युला. पहा फॉर्म्युला आपल्याकडं टॅनचा, tan 2θ असतो 2 tan θ डिवाइडमध्ये 1 - tan²θ. tan 2θ, θच्या जागी कोण आहे, म्हणजे इथेच दोघी ठिकाणी काय येईल 20 डिग्री, फक्त तो 1/, मध्ये आहे. 1/, असल्यामुळे याला असं नोट करता येईल 1/, मध्ये काय येईल मग 2 tan 20, आणि हा पार्ट न्यूमॅरेटरला शिफ्ट होऊन जाईल 1 - tan²20. सो हेच आपला आन्सर आहे. फक्त tan 20ची व्हॅल्यू प्लेस करायची. काय असेल tan 20 p, म्हणजेच काय येईल 1 - p² डिवाइड बाय 2p. तेच आन्सर आहे. तर डिपेंड करतं आपलं लॉजिक काय आहे त्याच्या अकॉर्डिंग सोल्युशन करता येतं. ठीक आहे, नोट करायचं तर करून घ्या. ऑर म्हणून लॉजिकली तुम्हाला ते माहीत पाहिजे.
नेक्स्ट क्वेश्चन, यासारखीच कॉन्सेप्ट आहे, नोट करा. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. पण या क्वेश्चनमध्ये ऑप्शन जर पाहिले तर सर्व 20 डिग्रीमध्ये, म्हणजे हा क्वेश्चन पण आपल्याला काय करायचं आहे, जेवढे पण अँगल आहे त्याला 20 डिग्रीमध्ये शिफ्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे 70ला काय नोट करणार, 90 मायनस 160, 160ला 180 मायनस 20, म्हणजे 20 डिग्रीमध्ये शिफ्ट होईल. फक्त प्रॉब्लेम हा आहे, आता इथे स्क्वेअर आहेत, तर या स्क्वेअरच्या अकॉर्डिंग काही चेंज होतं आहे का ते आपण ॲनालिसिस करतो आहे. तर त्यासाठी बेसिक रूल आहे, साईन मायनस थिटा असतो मायनस साईन थिटा. ठीक आहे, साईन मायनस थिटा, हा मायनस बाहेर येतो, हा साईनची बेसिक प्रॉपर्टी आहे निगेटिव्ह अँगलची. मग आता जर हीच टर्म स्क्वेअरमध्ये असेल, जसं इथे स्क्वेअर आहे, तर सेम हेच आन्सर मायनसमध्ये जे आलेलं आहे त्याचा स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे ना, हा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर. सो कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो, म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह असेल. काय येईल, साईन स्क्वेअर थिटा. पॉईंट टू रिमेंबर, इथे आपल्या क्वेश्चनमध्ये 160 आहे, साईन स्क्वेअर मायनस 160, त्याला आता आपण काय नोट करू शकतो, याच्या अकॉर्डिंग साईन स्क्वेअर प्लस 160, हा बाजूला एक साईडला रूल नोट करणार. ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग याला आपण सॉल्व करणार आहे. नाव सो क्वेश्चनच्या अकॉर्डिंग साईन स्क्वेअर 160 मी पॉझिटिव्हमध्ये नोट करतो आहे रूलच्या अकॉर्डिंग. डिवाइडमध्ये साईन 70 आहेच, याचा स्क्वेअर प्लस पुढची जी टर्म आहे ती डायरेक्ट अलाइड अँगलची 180 मायनस म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट, सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह राहतो, साईन. हा कोण आहे, म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह राहणार आहे. आणि 180 म्हणजेच नो चेंज, एक्स ॲक्सिस, काय आन्सर साईन थिटा. डिवाइडमध्ये पण कोण आहे, साईन थिटा. सो हे कॅन्सल होऊन जातील. व्हॉट्स रिमेन, 0 और 1 बाकी राहील. ठीक आहे, मग आता याचा रोल आहे, याचा आपण विचार करूया. पण आपण पहिले काय केलं, मायनस जो आहे तो रिमूव्ह करून टाकला. रिमूव्ह केला म्हणजेच त्या प्रॉपर्टीच्या बेसवर. नाव 160ला आपल्याला 20मध्ये शिफ्ट करायचं आहे, तर मी याला नोट करतो आहे साईन 180 मायनस 20. फक्त याच्या स्क्वेअर आहे, तर हा स्क्वेअर असेल, हा स्क्वेअर तुम्ही बाहेर नोट केला तरी चालेल, कारण की कदाचित याचा आन्सर मायनसमध्ये आलं तर तो स्क्वेअर प्लस बनवू शकतो आहे. चेक करूया आपण, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर. नाव साईन 90 मायनस 20, हे स्ट्रक्चर आलं आहे. ह्या पॉईंटपर्यंत आपण पोचलो आहे. नाव नेक्स्ट स्टेप, अलाइड अँगल तिथे पहा 180 मायनस, कोण पॉझिटिव्ह राहतो 180 मायनसमध्ये, साईन. हा कोण आहे, साईन.
म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह. पण इन केस निगेटिव्ह पण राहिलं असतं तरी स्क्वेअरने काय केलं असतं, पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता तो पॉझिटिव्ह आहे तर याचा आन्सर काय येणार आहे, साईन 20 आणि हा स्क्वेअर असल्यामुळे साईन स्क्वेअर 20 नोट केला आहे. ओके, किंवा असंही नोट केलं तरी चालेल. हा स्क्वेअर बाहेर डिवाइडमध्ये साईन 90 मायनस 90 डिग्री मायनस कोण पॉझिटिव्ह राहतं, ऑल. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. फक्त 90 डिग्री म्हटलं चेंज, हा झाला कॉस 20 याचा स्क्वेअर प्लस 1. सो साईन अपॉन कॉस टॅन स्क्वेअर 20 प्लस 1 हे स्ट्रक्चर आलं आहे. आणि यासारखा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, सेक स्क्वेअर थिटा. मग याचा आन्सर काय असेल डायरेक्टली, सेक स्क्वेअर 20. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. A question है, if a plus b is equal to 45, then a plus tan a 1 plus tan a multiply by 1 plus tan b याची व्हॅल्यू विचारली. ऑप्शनमध्ये 1 2 tan a इंटू tan b किंवा नन ऑफ दिस गिवन. सो आपल्याला क्वेश्चनची स्टार्टिंग a प्लस बी 45नेच करावं लागणार आहे आणि त्याला सॉल्व करत हे आणायचं आहे. हे आणलं म्हणजे इक्वल टू काहीतरी एक नंबर येऊ शकतो आहे किंवा हे येऊ शकतं आहे. मग सिम्पल आता a प्लस बी इज इक्वल टू 45. मी याच्या बाहेर साईन यूज करू शकतो आहे, कॉस यूज करू शकतो आहे, टॅन यूज करू शकतो आहे. काय यूज केलं तर फायदा होईल, टॅन आहे ना. मी साईन a प्लस बी पण नोट करू शकतो आहे, पण त्याचा उपयोग होईल का, साईन a प्लस बी लागणार आहे का आपल्याला, रिक्वायरमेंट आहे टॅनची. म्हणून याला आता मी नोट करतो आहे टॅन a प्लस बी इज इक्वल टू टॅन 45. बोथ साईडमध्ये टॅन आला आहे, बोथ साईडमध्ये साईन कॉस पण घेता येतात. नाव इथे आता फॉर्म्युला आपल्याकडं टॅन a प्लस बीचा काय असतो, टॅन a प्लस बी टॅन a प्लस टॅन बी 1 मायनस टॅन a इंटू टॅन बी इज इक्वल टू टॅन 45 1. आपल्याला जे आन्सर आहे ते एका स्ट्रेट लाईनीत पाहिजे.
हे स्ट्रक्चर मी इथे मल्टिप्लाय करून टाकतोय. टॅन ए टॅन बी इज इक्वल टू हा पार्ट तिथे मल्टिप्लाय झाला तर 1 मायनस टॅन ए टॅन बी, हे स्ट्रक्चर आहे. सो आता ह्या पॉईंटपर्यंत पोचलो आहे. फॉर्म्युला होता त्याला आपण शिफ्ट केलं, जसं दिसतं तसं आपण ट्राय करतो आहे. मग आता परत ह्या इक्वेशनला ह्यासारखं आणायचं म्हटलं तर तरी ते पॉसिबल आहे, बट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पण कधीही क्वेश्चन सॉल्व करताना 2 डायरेक्शनमध्ये विचार करायचा राहतो. ही एक डायरेक्शन झाली, हे विचारलं ना आपल्याला. तुम्ही विचार करा, याचं मी मल्टिप्लिकेशन केलं तर कदाचित यासारखं काहीतरी दिसेल. मग आपण फक्त त्याला कन्वर्ट करून टाकणार. याला जर असं बनवायचं म्हटलं तर ब्रॅकेट बनवणे थोडेसे डिफिकल्ट आहे. आता एक काम करतो आहे, क्वेश्चनमध्ये दिलेलं स्ट्रक्चर मी मल्टिप्लाय करतो आहे ना. 1नी मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस टॅन बी, परत टॅन ए मल्टिप्लाय केलं तर टॅन ए प्लस टॅन ए इंटू टॅन बी. चेक करा, हे स्ट्रक्चर आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये बरेचसे सिमिलर पॅरामीटर आलेत. टॅन ए प्लस टॅन बी आहे का इथे. त्याच्यानंतर टॅन ए इंटू टॅन बी हे पण आहे. टॅन ए इंटू टॅन बी, फक्त काय करायचं आपल्याला, हा टॅन ए इंटू टॅन बी ह्या साईडला प्लस पाहिजे, याला मी ह्या साईडला शिफ्ट करतो आहे. टॅन ए प्लस टॅन बी मायनसचा हा पार्ट या साईडला प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू कोण बाकी राहिला 1. चेक करा, हे स्ट्रक्चर आणि विचारलेलं स्ट्रक्चर ऑलमोस्ट 99% सेम आलं. 1% बाकी, फक्त काय बाकी, इथे 1 एक्स्ट्रा. मग तुम्ही विचार करा, हा 1 जर मी या साईडला आणला चालेल का, तो मायनस होऊन जाईल. तिथे कोण आहे. मग आता दुसरा ऑप्शन अगदी सिम्पल हा आहे की टेकिंग +1 ऑन बोथ साईड. ॲडजस्टमेंट आहे ना, ॲडजस्टमेंट काही करता येते. ॲडिशन दोघी साईडला सबट्रॅक्शन, दोघी साईडला 2ने डिवाइड, दोघी साईडला 2ने मल्टिप्लाय. आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो दोघी साईडमध्ये. हे आलं का डायरेक्ट. हेच आहे आपलं क्वेश्चनचं आन्सर. इज इक्वल टू काय येतोय मग, आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन इज 2. ठीक आहे, हेही लक्षात राहू दे, असंही सॉल्व करायचं. तुम्ही विचार करा, जर याला मी असं बनवणं, हे जे स्ट्रक्चर आहे याला जर आपण ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर थोडं बरेच डिफिकल्टी झाल्या असत्या. पण असा काही रूल नाही, आपल्याला मॅटर करतं आन्सर इझिली कुठे भेटेल. तो कालचा एक क्वेश्चन होता, त्याचा आलं का आन्सर. काल एक प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिला होता, मी फक्त एवढंच विचारलं आन्सर आलं की नाही. तुम्ही परत पाहता का काय आलं आहे आपलं. जे ऑप्शन मॅच झालं का एवढं विचारलं आहे. त्याचं स्ट्रक्चर ठीक आहे, आता ते ऑलरेडी रेडी आहे, रेडी फॉर्मॅटमध्ये, तर ते दाखवतो आहे. पहा, हे स्ट्रक्चर होतं cos x इज इक्वल टू 3 cos y. याला आपण असं नोट केलं, फक्त cos y इथे डिवाइड केला तर cos x डिवाइड बाय cos y इज इक्वल टू 3/1. सो रूल यूज केला, CD रूल आपण यूज केलेला. सो त्या रूलच्या अकॉर्डिंग तुम्ही डिनॉमिनेटर ॲड सबस्ट्रॅक्ट करू शकतायत. तर ॲड सबस्ट्रॅक्ट करून हे आलं. इथे आता C + C, C - Cचा फॉर्म्युला यूज केला तर हे आलं आहे. सो याच्यामध्ये अँगल सारखेच, म्हणजे हा cos/sin cot असेल, हा cos/sin पण cot असेल. फक्त हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि मायनस ॲज इट इज जाईल. पण हे आलं आहे, हे दोघी कॉट आलेत. मायनस ॲज इट इज इक्वल टू काय आला 4/2 2.
ह्या पॉईंटपर्यंत सर्वांचा म्हणजे हे स्ट्रक्चर येऊन जाईल. पुढचं फक्त थोडंसं काही डिफिकल्टी असेल त्यामुळे मी दाखवतो आहे. पण आन्सरची रिक्वायरमेंट ही आहे वाय मायनस एक्स. पण ह्यामध्ये वाय मायनस एक्स आलाच नाही. सेकंड थिंग टॅन आहे. बट वाय मायनस एक्स याच्या थ्रू बनवू शकतो आहे, कारण की कुठलीही टर्म अपोजिट नोट करता येते. पण कधी प्लस मायनसच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर नाव याच्यात पण याला मी वाय मायनस एक्स नाही नोट करू शकत, कारण की हा वाय प्लस एक्स नोट करता येईल पण काही फायदा नाही याच्यामध्ये. याला जर वाय मायनस एक्स नोट करायचं असेल तर मला मायनस साईन कॉमन घ्यावं लागेल. सो मायनस साईन कॉमन घेतली तर असा रूल आहे, कॉट मायनस जर कॉमन घेतला ह्यामध्ये, याचा विचार करतो आपण, हा काय झाला मग वाय मायनस एक्स डिवाइड बाय 2. तर कॉट मायनस थिटा हा असतो मायनस कॉट थिटा. म्हणजे हा जो मायनस आहे मधला तो बाहेर आला तर काय होऊन जाईल मायनस. ऑलरेडी हा मायनस होता, मायनस मायनस काय झालं मग प्लस. हे आलं पहा आता अँगल आला आहे पण आन्सरने आले कॉट. कॉट म्हणजे 1/, तुम्ही विचार करा ही टर्म मी ह्या साईडला शिफ्ट केली किंवा यालाच मी आता 1/tan नोट करून घेतलं. 1/tan वाय मायनस एक्स डिवाइड बाय 2. तो टॅन त्या साईडला शिफ्ट केला तर हे येईल ना डायरेक्टली 2tan वाय मायनस एक्स डिवाइड बाय 2 इज इक्वल टू कोण बाकी राहील हा पार्ट. तर हा आपला आन्सरचा पार्ट आहे. पहा हेच आपला ऑप्शन आहे एक्स प्लस वाय. हे विचारलेलं काल आपण याच्या बेसवर बरेच क्वेश्चन सॉल्व केलेत. चला नेक्स्ट नोट करायचं. तर हे ब्रॅकेट स्क्वेअर गिवन आहेत आणि आपल्याला याचा आन्सर विचारला आहे. सो ज्यावेळेस साईन कॉस किंवा ओनली कॉसच्या आणि साईनच्या टर्म ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये आल्या तर यामध्ये नेहमी तुम्हाला आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी भेटते साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. फक्त एक्सपान्शन करा लक्षात येईल. पण एक्सपान्शन करतो मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 कॉस अल्फा कॉस बीटा. सिमिलरली पुढचं स्ट्रक्चर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 साइन अल्फा साइन बीटा. हे आलेलं आहे. ऑब्झर्वेशन करा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो 1. याच्यामध्ये बनतं आहे पहा ऑब्झर्वेशन करा कॉस स्क्वेअर अल्फा पहिला एलिमेंट होता कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा. हा कॉस स्क्वेअर अल्फा हा साइन स्क्वेअर अल्फा दोघे ॲडिशनमध्ये फक्त तो पुढे असला तरी काही फरक पडत नाही पण या दोघांना कनेक्ट केलं तर काय बनेल 1. तसं ह्या दोघांना कनेक्ट केलं तर हा पण काय 1 आहे. बाकी आता काही कॅन्सल होणार नाही पण या दोघांमध्ये 2 कॉमन आहे. ह्यांच्यामध्ये जर मी 2 कॉमन घेतला
तर कॉस 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 ओके आणि साईनचं स्ट्रक्चर येतं. म्हणजे असा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी काय असतो, ए प्लस बी काय असतो, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. म्हणजेच तिथे तो फॉर्म्युला बनणार आहे. नोट करा. सो ह्यामध्ये 1 + 1 आला आहे ह्या दोघांचा. काय बाकी राहतो आता, हा 2 कॉमन, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. सो 1 + 1 2 + 2 हा डायरेक्टली फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बी की ए मायनस बी, ए मायनस बी म्हणजे अल्फा मायनस बीटाचा. ऑप्शनमध्ये आपल्याला अल्फा मायनस बीटाच दिसतोय प्रत्येक ठिकाणी. फक्त आता एक मायन्यूट चेंज करायचा बाकी आहे, आन्सर भेटून जाईल. सो ॲज पर द ऑप्शन प्रत्येकाच्या डिवाईडमध्ये 2 आहे. डिवाईडमध्ये 2लाच म्हणतात हाफ अँगल. सो या फॉर्म्युल्याला हाफ अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ह्याच्यात दोघांमध्ये 2 कॉमन आहे. पहा काय बाकी राहील मग, 1 + कॉस 1 + अल्फा मायनस बीटा हे स्ट्रक्चर बाकी राहिलं. लास्ट स्टेप, सर्वात एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो कायम यूज होतो, 1 + कॉस 2 थीटा. सांगा काय असतो, हा माहीतच पाहिजे सर्वांना. 2 कॉस स्क्वेअर थीटा. जर 1 + कॉस थीटा असेल फक्त, 2चा हाफ झाला तर 1चा 2चा हाफ 1, 1चा हाफ 1/, म्हणजेच काय होईल θ/2. इथे 1 + कॉस थीटा आहे, थीटाच्या जागी अल्फा मायनस बीटा आहे. सो या फॉर्म्युल्याच्या नुसार हा जो फॉर्म्युला आहे याच्या अकॉर्डिंग आपलं जे आन्सर आहे ते भेटू शकतं. 2 ॲज इट इज 1 + कॉस थीटा. याला काय नोट करणार, 2 कॉस स्क्वेअर θ/2. थीटा काय क्वेश्चनमधला, अल्फा मायनस बीटा / 2 झाला हाफ अँगल. 2 × 2 ठीक आहे. हे आन्सर आहे. हे सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. याच पॅटर्नमध्ये क्वेश्चन रिपीट होतो. ठीक आहे, हे कंप्लीट करा. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.